नमस्कार मंडळी. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण रवा केक तयार करणार आहोत. अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये आपण हा 1 किलोचा रवा केक तयार करणार आहोत. करायला अगदी साधा सोपा असा आहे, झटपट तयार होणार आहे आणि कमी साहित्यामध्ये. तसंच भांड्यांचा पसारा न करता अगदी वन पॉट मील तुम्हालाही सांगणार आहे. तर अगदी तुम्ही पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असा तर तयार करालच, पण चवीला म्हणाल तर अप्रतिम लागणार आहे. अगदी तुम्ही स्टोअर करून आरामात 8 ते 10 दिवस खाऊ शकता. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. सर्व साहित्य मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं, त्यामध्येच घालून घ्यायचं. आता या वाटीने सर्व साहित्य मोजून घेणार आहोत आपण. अगदी साधं सोपं असं प्रमाण आहे. तर 1 वाटी रवा, त्यासाठी अर्धी वाटी आपल्याला चांगलं फ्रेश ताजं असं दही घ्यायचं आहे. तर आता आपण अर्धी वाटी दहीसुद्धा मिक्सरच्या भांड्यातच घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्येच तयार करून घ्यायचं आहे, जे आपण केकसाठी तयार करणार आहोत. आता इथे आपण अर्धी वाटी त्याच सारख्या वाटीने साखर घेतलेली आहे. गोड जास्त खात असाल तर इथे चमचा 2 चमचे साखर तुम्ही वाढवू शकता किंवा कमीही करू शकता. तर मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि इथे आपण पाऊण वाटी दूध घेतलेलं आहे. तर दुधाचं प्रमाण थोडंफार मागेपुढे होऊ शकतं. तर इथे आपल्याला अर्धी वाटी दूध लागणार आहे, पण मी थोडं जास्त घेतलेलं आहे. तर इथे आपण यामधलं अर्धं दूध घातलेलं आहे. आता राहिलेलं नंतर घालूयात. अर्ध्यापेक्षा थोडं जास्तच घातलेलं आहे. आणि आता त्याच सारख्या वाटीने इथे अर्धी वाटी मी तेल घेतलेलं आहे. तर इथे आपण हा केक तेलामध्ये तयार करणार आहोत. तर इथे आपण तेल रूम टेम्परेचरचंच घेतलेलं आहे. तर आता आपण सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे. आता गोडाचा पदार्थ असला तर मीठ आवर्जून घालायचं. 2 चुटकी मीठसुद्धा इथे घातलेलं आहे. आता आपल्याला 4 चमचे नाश्त्याच्या चमच्याने मिल्क पावडर यामध्ये घालायची आहे. तुम्ही नाही घालत असाल तरीही चालेल, पण केक खायला छान लागतो. अगदी विकतसारखा हा केक तयार होतो चवीला. तर इथे नाश्त्याचा चमचा आपला जो असतो त्याने 4 चमचे मोजून घेतलेली आहे मी मिल्क पावडर. आता सर्व छान असं पूर्ण एकत्र करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला मिक्सरला भांडं लावून फिरवताना यामधलं मिश्रण बाहेर यायला नको. त्यासाठी हे एकदा आपण चमच्याने छान एकत्र करून घेणार आहोत. आता आपल्याला यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे. तुम्ही इसेन्स घालत नसाल तर इथे 2 विलायची घातल्या तरीही चालतील. तर इथे मी व्हॅनिला इसेन्स अगदी पाव चमचा एवढं घातलेलं आहे. आता हे एकदा पूर्ण फिरवून घेते. तर आता हे पूर्ण एकदा मी फिरवून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण बघा, आपलं छान असं एकत्र करून झालेलं आहे. पण आपल्याला याला 5 ते 7 मिनिटं छान सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. म्हणजे जो रवा टाकलेला आहे, सर्व साहित्य आहे ते छान एकजीव होतं, रवा फुलल्या जातो. त्यासाठी आपल्याला हे 5 ते 7 मिनिटं ठेवूयात. तर आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ठेवते 5 ते 7 मिनिटं, झाकण बंद केलं आणि आता आपण पुढची तयारी करूया तोपर्यंत. तर आता बघा, इथे मी हा केक टिन घेतलेला आहे. यामध्येच आपल्याला केक हा बेक करायचा आहे. तर आता आपण या केक टिनला तेल लावून घेणार आहोत. केक टिनला तेल लावून घेणं व्यवस्थित खूप गरजेचं आहे. तर आपण आता केकमध्ये जे तेल टाकलेलं आहे त्या भांड्यामध्येच थोडंसं तेल शिल्लक आहे. तर ते तेल मी इथे या केक टिनमध्ये टाकून घेते आणि ब्रशनी व्यवस्थित असं तेल सगळीकडे आपल्याला छान लावून घ्यायचं आहे. म्हणजे केक डिमोल्ड करताना तो केक टिनला चिकटायला नको आणि व्यवस्थित तो निघायला हवा. यासाठी तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आणि आपलं पूर्ण तेल आता लावून झाल्यानंतर यावर आपल्याला हलकासा मैदा पूर्ण भुरभुरून घ्यायचा आहे. तर आता बघा, चारही बाजूंनी मी व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे. जराही कुठेही तेल लावायचं ठेवलेलं नाही. तर आता काय करायचं बघा, हा मैदा घेतलेला आहे मी. यातला थोडासाच मैदा आपण इथे टाकून घेणार आहोत आणि केक टिन व्यवस्थित चारही बाजूने आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे आणि हा मैदा जो आहे तो छान असा पसरवून घ्यायचा आहे. तेल लावलेलं असल्यामुळे मैदा सहज तेलाला चिकटून बसतो आणि केक टिनलाही व्यवस्थित असा तो लावला जातो. बघा, चारही बाजूनी छान आपण मैदा लावून घेतलेला आहे. आता आपण याच भांड्यामध्ये केक बेक करणार आहोत. हे नेहमीचंच माझं भांडं आहे, एक टोपलं आहे. त्यामध्ये मी रिंग ठेवलेली आहे आणि आता आपल्याला हे भांडं आधी प्रीहीट करून घ्यायचं आहे. आता मी गॅस चालू केलेली आहे आणि हे भांडं छान 5 मिनिटं गरम होऊ देणार आहे. कारण यामध्ये छान वाफ तयार झाल्यानंतर आपण केक जेव्हा बेक करायला ठेवतो, तर बेक करण्याची जी प्रोसेस आहे ती लगेच सुरू होते आणि आपण जो केक यामध्ये बेक करणार आहोत तो छान फुलला जातो. तर आता बघा, इथे मिश्रण बघूयात आपण. तर इथे पहिल्यापेक्षा जे मिश्रण आहे ते घट्टसर झालेलं आहे. जो रवा आहे
तो छान फुलल्या गेलेला आहे आणि त्याने यामधलं जे दूध आहे ते बऱ्यापैकी शोषून घेतलेलं आहे, म्हणून हा घट्टपणा याला आलेला आहे. आता काय करायचं आहे, यामध्ये आपण 1 चमचा बेकिंग पावडर टाकणार आहोत आणि यामध्येच आपल्याला पाव टीस्पून एवढीच खाण्याचा सोडा टाकायचा आहे. अगदी चमच्याचं मी तुम्हाला साधं प्रमाण सांगितलेलं आहे आणि पाव टीस्पून म्हणजेच पाव चमचा जरी तुम्ही यामध्ये खाण्याचा सोडा टाकला तरीही चालेल. आता जे दूध शिल्लक राहिलेलं होतं ते दूध आपण वापरणार आहोत. आता आतापर्यंत आपण इथे अर्धी वाटी दूध वापरलेलं आहे. वरचं थोडं जे दूध मी शिल्लक घेतलेलं होतं ते राहिलेलं आहे. परत एकदा मिक्सरचं जे भांडं आहे ते फिरवून घेतलेलं आहे आणि आपलं जे केकचं मिश्रण आहे ते अगदी तयार झालेलं आहे. बघा यावर हलकेसे बबल्ससुद्धा आलेले आहेत. आता कन्सिस्टन्सीसुद्धा दाखवून देते, तीही महत्त्वाची आहे. तर इथे बघू शकता तुम्ही हे मिश्रण जे आहे केकचं ते या पद्धतीचं तयार झालेलं आहे. म्हणजे जे पहिल्यानं करत असतील त्यांच्यासाठी अगदी मी सोप्या पद्धतीने सांगत आहे. आता मुलांची ऑल टाईम फेवरेट टुटी फ्रुटी तर राहिलेलीच आहे. तर आता यावर हलकासा मैदा टाकून घेतला म्हणजे टुटी फ्रुटी छान व्यवस्थित अशी मिक्स केल्या जाते. ती एकाच ठिकाणी गोळा होत नाही. तर आता ती टाकल्यानंतर आवडीनुसार कमी अधिक करू शकता. ती आता छान मिक्स करायची. आता तुम्हाला ड्रायफ्रुट्स आवडत असतील तर तेही तुम्ही घालू शकता. तर आता टुटी फ्रुटी छान मिक्स करून घेतलेली आहे मी. आता केक टीन आपण जो तयार करून घेतलेला आहे त्यामध्ये मिश्रण टाकायचं. बघा मध्यभागी अशी धार यामध्ये सोडायची. याने मिश्रण एकसारखं चारीही बाजूनी व्यवस्थित असं पसरल्या जातं. कुठे कमी जास्त असं होत नाही. त्यासाठी व्यवस्थित असं मिश्रण टाकून घ्यायचं आणि एकदा टॅप करून घ्यायचं. आता बघा मिश्रण किती खाली आहे केक टिनच्या. जेव्हा केक बेक होईल तेव्हा छान पूर्ण टिनभर हा केक छान फुलला जाईल. आता परत आपण वरून टुटी फ्रुटी टाकून घेत आहोत. इथे परत तुम्ही वरून ड्रायफ्रूट जर आवडत असतील तर तेही घालू शकता. तर आता हा केक टिन आपण बेक करण्यासाठी भांड्यात ठेवणार आहोत. तर छान यामध्ये वाफ तयार झालेली होती. आपण आता हा केक टिन यामध्ये ठेवणार आहोत आणि आता लगेचच आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे. एखादी तुम्ही जड वस्तूही यावर ठेवू शकता झाकणावर. त्याने वाफ व्यवस्थित यामध्ये तयार होईल आणि केक बेक होईल. आता हा केक आपल्याला 30 मिनटं बेक करून घ्यायचा आहे. सुरुवातीचे 5 मिनटं गॅसची स्पीड आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला 25 मिनटं गॅसची स्पीड कमी करून छान केक बेक करून घ्यायचा आहे. तर आता इथे बघा मी 30 मिनटं छान केक बेक करून घेतलेला आहे. तर आता झाकण उघडून दाखवते तुम्हाला. बघा केक किती छान फुलल्या गेलेला आहे. मी तुम्हाला आधी दाखवलेलं होतं मिश्रण केक टिनच्या किती खाली होतं आणि आता आता बघा किती फुललेलं आहे. केक चांगला शिजला आहे की नाही ते चेक करूया. बघा अगदी सुरी क्लीन निघालेली आहे म्हणजे केक आतून छान बेक झालेला आहे. आता आपण हा बाहेर काढून घेणार आहोत केक टिन. आता केक काढायची अजिबात घाई करायची नाही. छान तो थंड होऊ द्यायचा 10-15 मिनटं आणि नंतर तो डिमोल्ट करायचा. असं केल्यामुळे केक व्यवस्थित कट होतो, डिमोल्ट व्यवस्थित होतो, केक मधातून तुटत नाही. तर आता बघा केक छान थंड करून घेतलेला आहे. तर आता सुरुवातीला त्याच्या चारही बाजू आहेत त्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि केक आपल्याला छान हा मोकळा करून घेतल्यानंतरच काढायचा आहे. एकदमच लगेच टिन उलटा करायचा नाही. तर चारही बाजू मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. आता केक तुम्हाला काढून दाखवते बाहेर. बघा अगदी केक टिन असा उलटा करून घेतल्यानंतर केक लगेचच डिमोल्ट करता येतो आणि बघा काय छान रंग आलेला आहे केकला. दिसत आहे ना अगदी मार्केटसारखा केक आणि चवीलाही तसाच लागतो बरं का. आता हा आपण केक सरळ करून घेणार आहोत. तर आता बघा किती छान स्पॉन्जी असा तयार झालेला आहे आपला केक. अगदी घरच्या घरी आणि घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये आपण हा 1 किलोचा केक तयार केलेला आहे. याचं वजनी प्रमाणही तुम्हाला मी दाखवलं असतं पण ती क्लिप माझी घ्यायची राहिलेली आहे. तर हा मी तसा मोजून बघितला तर 1 किलोचा हा केक तयार झालेला आहे. आता या केकला आपल्याला बघा कट करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता आणि तुम्हाला जर प्रमाण कमी घ्यायचं असेल तर तुम्ही घरच्या वाटीने सुद्धा हे प्रमाण घेऊ शकता. म्हणजे कमी प्रमाणातही तुम्ही सारख्याच चवीचा हा केक तयार करू शकता. तर आता तुम्हाला केक बाहेर काढून दाखवते मी. म्हणजे केक आतूनही कसा तयार झाला हेही पाहायला नको का? तर बघा आता केक बाहेर काढून दाखवते मी. तर म्हणजे तुमच्या तो लक्षात येईल. बघा किती छान अगदी हा विकतसारखा केक लागतो. खाताना घशामध्ये घास अडकत नाहीत, कोरडा केक लागत नाही आणि बघा किती स्पॉन्जी तयार झालेला आहे. आता तुम्ही हाच केक हवाबंद डब्यामध्ये एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये छान हा 8 ते 10 दिवस खाऊ शकता. छान फ्रेश राहतो. तर मंडळी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची ही
आपल्या घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये तयार केलेल्या केकची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा आणखी कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा छानशा रेसिपीसोबत आपण नक्की भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.